इचलकरंजीच्या पाणीटंचाई प्रश्नी विरोधक आक्रमक, शहरात मोर्चाचा इशारा. इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेष सभेची मागणी प्रलंबित असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. 5 मार्च 2026 रोजी महापौरांकडे विशेष सभा बोलावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेळप्रसंगी शिवसेना शाहू विकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या शहरात 7 ते 8 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मजरेवाडी येथील जॅकवेलला भेट देत पाहणी केली. तेव्हा 540 HP क्षमतेचे 4 पंप उपलब्ध असतानाही केवळ एकच पंप सुमारे 70% क्षमतेने सुरू असल्याचे आढळले. तसेच 1600 kVAचे 2 ट्रान्सफॉर्मरपैकी एकच कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. मजरेवाडी ते इचलकरंजी दरम्यानची एअर वॉल यंत्रणा व पाईपलाईन जुनी झाल्याने ती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन जलवाहिनीचे काम बहुतांश पूर्ण झाले असून उर्वरित काम तातडीने पूर्ण केल्यास पाणीपुरवठा नियमित होऊ शकतो, असे पाटील यांनी नमूद केले. यावेळी शिवसेना गटनेते शिवाजी पाटील, नगरसेवक नंदकुमार पाटील, राजू आलासे, सुनील तेलनाडे, नागेश शेजाळे आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. मी व माझ्यासोबत आमचे सगळे नगरसेवक ज्यावेळी मजरेवाडी जॅकवेलला भेट दिली त्यानंतर आज सत्ताधारी पक्षातले महापौर नगरसेवक या ठिकाणी जागे झाले. महापौर होऊन आता 3 ते 4 महिने झाले. गावात 8 दिवस एकदा पाणी येते. इतकी भीषण परिस्थिती गावाची असताना आमदार साहेब या ठिकाणी आमदार होऊन 1.5 वर्ष झालं. गावात 8 दिवसातून पाणी यायला लागलं. प्रचंड पाणी टंचाई आणि भीषण परिस्थिती इचलकरंजी शहरात असताना आज खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्ष या ठिकाणी जागा झाला आणि मजरेवाडी जॅकवेलला त्यांनी भेट दिली. मला सांगा, त्या इचलकरंजी शहरात किती वर्ष आपण नागरिकांना खुळ्यात काढणार आहात? पाणी लिकेज झालं आहे, पंप ट्रान्सफॉर्मर जळलेला आहे, त्या ठिकाणची नवीन पाईपलाईन बदलायचं काम अजून अर्धा किलोमीटर आहे, अजून 1 किलोमीटर आहे. हेच शब्द गेल्या 10 वर्षात ऐकून इचलकरंजीची जनता खऱ्या अर्थानं कंटाळलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवण्यासाठी शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा यासाठी शिवशाहू विकास आघाडी येणाऱ्या या 4-8 दिवसामध्ये या इचलकरंजी शहरात जनजागृती तर करेलच आणि एक मोठा भव्य मोर्चा आम्ही शिवशाहू आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निश्चित आम्ही काढू.